नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याचदा बाळ खेळताना पडतो, त्याला काही वेळा इजा होते, काही वेळा टेंगूळ येतो, काही वेळा मुकामार लागलेला असतो किंवा दुखापत झालेली असते. अशा वेळी पालक घाबरून जातात. परंतु घाबरून न जाता सुरुवातीला कोणत्या गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे? बाळाला इजा गंभीर जर झाली असेल तर त्याची काय लक्षणे आहेत, डॉक्टरांकडे कधी घेऊन जाणं गरजेचं आहे, त्यावरती प्रथमोपचार काय करणं गरजेचं आहे, या सगळ्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग आपण आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया. बाळ पडल्यामुळे बऱ्याच वेळा घाबरते, त्याला कधीकधी थोडीफार इजाही झालेली असते. अशा वेळी मूल खूप रडतं, पण पालकांनी गांगारून न जाता मुलाला शांत करावं आणि कुठे इजा झाली आहे ते व्यवस्थित तपासून पाहावं. पडल्यानंतर जर बाळाला काही इजा झाली असेल, सूज आली असेल किंवा टेंगूळ असेल तर अशा वेळी काही प्रथमोपचार करणंही गरजेचं असतं. बऱ्याच वेळा बाळाला पडल्यानंतर सूज किंवा टेंगूळ न येता मुकामार लागून ती जागाही दुखू शकते. त्याबद्दलही बाळाला शांत करून विचारणं गरजेचं असतं. जर मूल खूप रडत असेल, अगोदर त्याला शांत करा, धीर द्या आणि जी इजा झाली आहे त्यावर प्रथमोपचार करा. पडल्यानंतर जर टेंगूळ किंवा सूज आली असेल तर त्यावर जखम आहे का हे तपासून पाहणंही गरजेचं आहे. जर जखम असेल तर त्यावरती अँटीसेप्टिक पावडर, क्रीम, लिक्विड लावणं गरजेचं असतं. आणि जर जखम नसेल तर अशा वेळी आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्समध्ये असणारे वेदनाशामक औषध सूज किंवा टेंगुळावरती आपण लावू शकता, जेणेकरून वेदना कमी होण्यासाठी मदत होईल. टेंगूळ किंवा सूज असेल तर लागलेल्या भागावरती तूप आणि मीठ एकत्र करून थोडासा मसाज द्या. त्यामुळेही टेंगूळ किंवा सूज जास्त मोठी न होता आराम मिळायला मदत होते. परंतु त्या ठिकाणी जर जखम असेल तर मीठ आणि तूप लावू नका, त्याऐवजी अँटीसेप्टिक क्रीम वापरणं योग्य आहे. आंबे हळद आणि तिळाचं तेल एकत्र करून कोमट लेप तयार करा. हा लेप देखील टेंगूळ किंवा सूज असलेल्या ठिकाणी लावल्याने वेदना कमी व्हायला मदत होते. परंतु जर जखम असेल तर हे न लावता अँटीसेप्टिक क्रीमच लावा. परंतु जर जखम मोठी असेल, सूज खूप जास्त असेल तर अशा वेळी फ्रॅक्चर असण्याची शक्यताही असू शकते. त्यामुळे जर लागलेला भाग अचानक खूप जास्त दुखत असेल, लालसरपणा, सूज असेल, जखम जर खूप मोठी असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी स्टिचेस घेण्याची, प्लास्टर करण्याचीही आवश्यकता भासू शकते. अशा वेळी डॉक्टरांकडे त्वरित घेऊन जाणं गरजेचं आहे. जर जखम खूप मोठी असेल तर अशा वेळी अँटीबायोटिक घेण्याची गरज असते, जेणेकरून त्या जखमेतून जंतू संसर्ग होण्याची शक्यता राहत नाही. मूल पडल्यानंतर जर मुकामार जास्त असेल तर अशा वेळी कोमट तिळाच्या तेलाने मसाज करा आणि गरम कपड्याने तो भाग शेका, त्यामुळेही आराम मिळतो. परंतु झालेली जखम खूप जास्त असेल, खूप जास्त वेदना होत असतील, मसल्सवरती ताण असेल, फ्रॅक्चर असेल तर अशा वेळी डॉक्टरांकडून औषधोपचार घेणं, तपासणी करून घेणं गरजेचं आहे. जर लोखंडामुळे जखम झाली असेल तर अशा वेळी टिटॅनियम म्हणजे टीटीचे इंजेक्शन घेण्याचीही आवश्यकता असते, जेणेकरून त्यातून काही गंभीर आजार उद्भवणार नाहीत. मूल पडल्यानंतर जखम झाली, उलटी झाली, नाकातून, कानातून किंवा तोंडातून रक्त आलं, पडल्यानंतर मूल बेशुद्ध किंवा अस्वस्थ झालं, जर ताप खूप जास्त आला, मूल शांत, निष्क्रिय झालं असेल तर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. अशा वेळी पडल्यामुळे काही अंतर्गत अवयवांना दुखापत झाली आहे का हे तपासून घेणं गरजेचं असतं. मूल पडल्यानंतर शांत झोपत नसेल, त्याला खूप चिडचिड, रडारड होत असेल, तर वेदना होत असतील, त्यावेळी देखील डॉक्टरांकडून औषधोपचार घेणं गरजेचं आहे. मूल पडल्यानंतर फ्रॅक्चर असेल तर त्या भागावर खूप जास्त सूज येते आणि वेदना होतात. अशा वेळी तो भाग फ्रॅक्चर झाला आहे त्याला आधार मिळण्यासाठी एका सरळ रेषेत तो अवयव ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला आधार मिळेल. त्यासाठी तुम्ही खुर्ची किंवा स्ट्रेचरचा वापर करू शकता. फ्रॅक्चर झालेल्या भागावर ताण आला तर फ्रॅक्चर वाढण्याची शक्यता असते आणि त्यातून जास्त वेदना होऊ शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांकडून जाऊन त्यावरती औषधोपचार करून घेणं गरजेचं असतं. जर मूल पडल्यानंतर मोठी जखम असेल, रक्तस्राव जास्त होत असेल तर रक्तस्राव कमी करण्यासाठी आपण
अँटीसेप्टिक कापूस, अँटीसेप्टिक पावडर, ड्रेसिंग याचा वापर करू शकता. जखम बंद करण्यासाठी स्वच्छ कपडा किंवा स्वच्छ कापूस वापरणंच गरजेचं आहे, अन्यथा त्यातूनही जंतुसंसर्ग होऊ शकतो. ज्यावेळी आपल्याकडे लहान मुलं असतात त्यावेळी घरामध्ये फर्स्ट एड बॉक्स तयार ठेवणं गरजेचं असतं. आपल्याकडे लहान मुलं असताना लहान मुलांना इजा होऊ शकतात, या गोष्टी लक्षात ठेवा. अशा वेळी घरामध्ये धारदार वस्तू, इजा होतील अशा वस्तू मुलांपासून दूर ठेवा. टेबल, भिंती, दरवाजे यांच्या कडा मुलांना लागू शकतात आणि त्यातून जखम होऊ शकते, त्यामुळे त्या व्यवस्थितपणे कव्हर करून घ्या. लहान मुलांसाठी या गोष्टींची कल्पना देऊन ठेवा की तुम्ही इथून पडू शकता, या गोष्टी तुम्हाला इजा करू शकतात, जेणेकरून मूल स्वतःही या गोष्टींची काळजी घेईल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले, मदत करणारे ठरले तर सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मनातील काही शंका, कुशंका, प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटूया नवीन माहिती